संपेपर्यंत मऊ न पडणारी, जराही मैदा न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीची छान खुसखुशीत रव्याची करंजी कशी करायची ते बघतोय। 1 किलो प्रमाणामध्ये करंजी करतोय, अर्धा किलो प्रमाणामध्ये सारण बनवतो आहे। भरपूर टिप्स सहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी करंजीसाठी पीठ मळून घेऊया। इथे मी मेजरिंग कपानुसार किंवा 250 ml च्या वाटीनुसार बरोबर 2 कप किंवा 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे। लक्षात ठेवा, इथे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे। जाड रवा असेल तुमच्याकडे तर मिक्सरला लावून बारीक करून घ्या। या रव्याला चिरोटी रवा किंवा 0 नंबरचा रवा देखील म्हणतात। त्यानंतर या रव्यामध्ये आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे, 2 टेबलस्पून। तुम्ही तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता। त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तूप रव्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। तर या प्रोसेसमुळे आपली करंजी छान खुसखुशीत तयार होते। त्यानंतर यामध्ये पाव टीस्पून एवढं मीठ घालायचे, ते दाखवायला मी विसरले आहे, म्हणजे ते स्किप झालं माझ्याकडनं, त्याबद्दल सॉरी। तर आता गरम दुधाने किंवा गरम पाण्यानेच आपल्याला हे रव्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी दुधाचा वापर करत आहे, तुम्ही पाण्याचा केला तरी काही हरकत नाही। दुधाचा वापर केला तरीही ही करंजी चांगली महिनाभर टिकते, अजिबात खवट वगैरे होत नाही। तर इथे मी घट्टसर पीठ मळून घेतले आणि हे पीठ मळण्यासाठी मला पाऊण कप एवढं दूध लागलेलं आहे। आता हे पीठ जे आहे झाकून ठेवायचं, कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 5 ते 6 तास देखील ठेवू शकता। आता पीठ भिजतंय तोपर्यंत आपण करंजीचं सारण तयार करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये घातलं पाव कप वितळवलेलं तूप, वजनी प्रमाणात 60 ml तूप आहे। तूप गरम झालं की यामध्ये घालूया बारीक 1 कप रवा। इथे बारीक रवाच वापरायचा आहे। त्या वजनी प्रमाणामध्ये हा रवा जो आहे बरोबर 200 ग्रॅम एवढा आहे। मध्यम आचेवर रवा आपल्याला चांगला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। रवा भाजत 5 मिनिटं झाली की यामध्ये सुकामेवा घालायचा आहे। इथे मी 3 टेबलस्पून सुकामेवा घालत आहे। सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। तर इथे रवा भाजत कंप्लीट 8 मिनिटं झाले। इथे मी गॅस बंद केलाय आणि गॅस बंद केल्यावर आपण घालूया 1 कप डेसिकेटेड कोकोनट, वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम आहे। व्यवस्थित रव्यासोबत मिक्स करून घ्यायचे। रवा गरम आहे त्यातच हे डेसिकेटेड कोकोनट व्यवस्थित भाजल्या जातं। तर अशा पद्धतीचं आपलं हे सारण इथे तयार झालेलं आहे। बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे। आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालूया 1 कप पिठी साखर, वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम एवढी पिठी साखर आहे। आणि साखर दळतानाच त्यामध्ये मी 2-3 वेलदोडे देखील दळून घेतले होते, त्यामुळे मी वेगळी विलायची पावडर इथे टाकलेली नाहीये। व्यवस्थित हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे। मीठ टाकायला परत मी विसरले आहे, तर इथे मी पाव चमचापेक्षाही थोडंसं कमी मीठ घातलंय। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कुठल्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्याने त्याची चव अगदी दुपटीने वाढते। तर अशा पद्धतीचं आपलं हे सारण तयार झाले। अर्धा किलो प्रमाणामध्ये हे सारण तयार झालेलं आहे। तर आता रव्याचं पीठ भिजत बरोबर 5 तास झालेले आहे। तर आता पीठ हे जे आहे हलकसं घट्टच आहे। तर इथे आपण पारंपरिक पद्धतीच्या करंज्या करत आहोत, त्यामुळे आपल्याला हे पीठ चांगलं कुटून घ्यायचंय किंवा चेचून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्या करंज्या छान अशा खुसखुशीत तयार होतील। अगदी संपेपर्यंत त्या खुसखुशीत राहतात, नरम पडत नाहीत। त्यासाठी ही प्रोसेस करायची आहे। तर बत्त्याच्या सहाय्याने हे पीठ चांगलं चेचून घेते मी। अगदी 5 ते 6 मिनिटं ही प्रोसेस करायची आहे। तर पीठ चांगलं चेचून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला करंजी तयार करायला घ्यायची आहे। त्यासाठी छोटे छोटे पिठाचे गोळे तुम्ही करून घेऊ शकता, नाहीतर मग एक मोठी चपाती लाटून कटरच्या सहाय्याने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करून मग करंजी बनवू शकता, असं देखील करू शकता। तर मी इथे छोटे छोटे पिठाचे गोळे तयार केले। त्यानंतर एकदम पातळ अशी पुरी याची लाटून घ्यायची। पोळपाट दिसला पाहिजे पुरीच्या आतून, किंवा हातावर पकडली तर बोटं दिसले पाहिजे, अशा पद्धतीची पातळ पाहिजे, तेव्हाच मग ती लवकर तळल्या जाते। छान खुसखुशीत कुरकुरीत पारीची करंजी आपली तयार होते। अशी करंजी संपेपर्यंत नरम पडत नाही। तर बघू शकता एकदम पातळ अशी पुरी लाटून घेतली। नंतर इथे मी करंजी करायचा साचा वापरणार आहे। तर इथे मी साचा तोडून घेतलेला आहे आणि याची ट्रिक मी तुम्हाला दाखवते, बघा तुम्हाला ही ट्रिक आवडते का। तर अशा पद्धतीने या करंजीच्या साच्यामध्ये
ही पुरी आपल्याला ठेवायची आहे, व्यवस्थित ते दाबून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आहे. सारण चांगलं दाबून भरायचं, पोकळ भरायचं नाही, नाहीतर मग करंजी तळल्यावर अशी करंजी हातात हलवली की आतलं सारण वेगळं हलतं, आवाज येतो त्याचा खुळखुळू. त्यामुळे सारण चांगलं दाबून भरायचं. आणि काठाला आपल्याला पाणी किंवा दूध लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मग करंजी चिटकवायला मदत मिळते. तर मी इथे पाणी लावून घेतलंय. जास्त पण पाणी लावायचं नाही, फक्त पाण्याचं बोट असं फिरवून घ्यायचं काठाने. त्यानंतर व्यवस्थित ही करंजी चिकटून घ्यायची आहे, व्यवस्थित प्रेस करायची. करंजी व्यवस्थित बंद झाली नाही तर मग तेलामध्ये सुटते आणि तेलामध्ये आतलं सारण पसरतं, तेल खराब होतं, करंजीही खराब होते. त्यामुळे व्यवस्थित करंजी बंद करावी. त्यानंतर जास्तीचं पीठ अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे ही आणि मी या पद्धतीनेच करते करंज्या, मला सोप्या वाटतात. तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक मला नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आपली ही करंजी तयार झाली. तर तुमच्याकडे जर साचा तुटलेला असेल तर त्याला फेकून नका देऊ, अशा पद्धतीने वापर करा. तुमच्याकडे साचा नसेल तर पुरी लाटून घ्या. त्यानंतर पुरीच्या मधोमध हात अशा पद्धतीने ठेवून त्यामध्ये सारण भरून घ्या, जेणेकरून मग सारण इकडे तिकडे पसरणार नाही. व्यवस्थित सारण भरल्यावर अर्ध्या पुरीला काठाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ही पुरी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दाबून अशी प्रेस करून चिकटून घ्यायची आहे. तर अशी पण बनवू शकता किंवा मग तुमच्याकडे फोक असेल तर अशा पद्धतीने करंजीला डिझाईन देखील तुम्ही बनवू शकता. तर साचा नसेल तर ही ट्रिक वापरू शकता. तर अशाच पद्धतीने मी इथे 15 ते 20 करंज्या बनवून घेतल्या. करंज्या बनवून घेतल्या की ओल्या कापडाने त्या झाकून ठेवायच्या, म्हणजे त्या सुकत नाहीत आणि मग तेलामध्ये तळताना फुटत नाहीत. तेलामध्ये बसतील तेवढ्याच करंज्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. त्यानंतर गॅसची फ्लेम कशी ठेवायची, तर गॅसची फ्लेम करंजी तळताना अगदी मंद आचेवर पाहिजे. तेल गरम होऊ द्यायचं, त्यानंतर गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवायची आहे. आधी पिठाचा छोटासा गोळा टाकून चेक करायचं. तेल हे मध्यम स्वरूपाचं गरम असलं पाहिजे करंजी तळताना. तर इथे मी हलक्याशा गुलाबी रंगावर करंज्या तळून घेत आहे. या करंज्या पण छान अशा खुसखुशीत लागतात, दिसायला सुंदर दिसतात. करंजी तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगावर तळू शकता. तुम्हाला जास्तच अशी कुरकुरीत करंजी आवडत असेल तर तुम्ही लाल रंगावर देखील तळून घेऊ शकता. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम हलक्या रंगावर इथे मी करंज्या तळून घेतल्या. मंद आचेवर तळलेल्या आहेत. 2 ते 3 मिनिटं लागले. तर दुसरी बॅच टाकताना एखादा मिनिटभर थांबायचं, तेलाला थोडं गरम होऊ द्यायचं, मग करंज्या सोडायच्या, म्हणजे तेलाचं तापमान व्यवस्थित होतं. कारण करंज्या तळून झालेल्या असतात तर तेलाचं तापमान थोडं कमी झालेलं असतं. ही टीप नक्की लक्षात ठेवा. तुम्ही अशा पद्धतीने लाल रंगावर देखील तळू शकता तुमच्या आवडीनुसार. तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 50 ते 55 करंज्या तयार होतात. वजनी प्रमाणात म्हणाल तर 1 किलोपेक्षा जास्त भरतात. तर तुम्ही ह्या करंज्या नक्की करून बघा. अगदी पारंपरिक पद्धत आहे, मस्त खुसखुशीत कुरकुरीत जशा तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही बनवू शकता. बघू शकता किती सुंदर झालेल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी? जर आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.